हॅलो नमस्कार, मी पायल आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त असाल, मजेत असाल। पहिल्यांदा तुम्हाला श्री स्वामी समर्थ। आता सकाळची छान सुरुवात झाली आहे आणि बाहेर खूप पाऊस आहे आणि त्याच्यातच आहे ना आज मी देवांची छान पूजाही करून झाली आहे। आता देवांची पूजा ते सगळं झाले, पण आज मी तुम्हाला दाखवते की सकाळचा नाश्ता म्हणा, जर तुम्ही स्वयंपाक सकाळनं लवकर करत असाल, आता मुलांच्या शाळा तर बऱ्यापैकी लवकरच असतात, तर त्यासाठी काही टिप्स मी तुम्हाला देणार आहेत। आणि मी कसं उरकते सकाळी लवकर, कारण मला तर 3 टिफिन सकाळी द्यावे लागतात, तर त्याचं मी प्रिपरेशन कसं करते, काय करते, त्या रिलेटेड सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर प्लीज लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा। सकाळची सुरुवात व्यवस्थित झाली तर संपूर्ण दिवस उत्साहात जातो। सकाळची कामे वेळेत आणि न गडबड करता होण्यासाठी काही आपल्याला टिप्स म्हणा, काही गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला कराव्या लागतात। त्यातीलच एक गोष्ट म्हणजे आपल्याला उद्या काय करायचं आहे त्याची प्लॅनिंग आपल्या डोक्यामध्ये अगोदरच असावं। जर डोक्यामध्ये ठेवणं होत नाही तर एखाद्या डायरी आपण करायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला उद्या कुठली गोष्ट करायची, त्यासाठी काय लागायचं, याची सगळी प्रिपरेशन, आपल्याकडं काय साहित्य आहे ते सगळं डोक्यात ठेवून आपल्याला आहे ना दुसऱ्या दिवसाची प्लॅनिंग करावी लागते। आता पहिल्यांदाच मी सांगितलं की आपण जे करतो तर ते आपल्याला आहे ना एक उत्साह शरीरात आणत असतो। आणि रात्री आहे ना झोपताना आपलं किचन एकदम स्वच्छ क्लीन करून, जे रात्रीचे जेवणाची भांडी म्हणा ते घासून आपण झोपलं ना, सकाळी आपल्याला थोडं कामाचा तणावही कमी होतो। आणि मूळ मुद्दा म्हणजे जर आपलं किचन सकाळ सकाळी एकदम फ्रेश असं दिसलं ना, आपल्याला आहे ना काम करण्याचा तेवढं हुरूप राहतो। आता बायकांचा आहे ना बऱ्यापैकी दिवस हा किचनमध्ये जात असतो, त्यामुळं किचन आपलं सकाळी छान फ्रेश दिसलं ना तर मग काम करायला कंटाळा येत नाही। तर असं देवांची पूजा करून झाली आहे। सकाळचं माझं रुटीनच हे राहतं की देवांची पूजा झाल्यानंतरच मी स्वयंपाक म्हणा आणि घरातली कामं म्हणा ह्या गोष्टीकडं लक्ष देते, कारण देवपूजा झाल्यानंतर मला एक प्रकारचं असं पॉझिटिव्ह वाटतं आणि त्यामुळं मग काम करायला कंटाळा येते। आता रात्री या गोष्टी मी भिजू घातल्या होत्या। आता मला बटाट्याची भाजी बनवायची होती मटार घालून, तर आता माझ्याकडे आहे ना फ्रोझन मटार संपलेत, तर मग मला हेच मटार घालावे लागतात आणि त्याच्यात मुलांसाठी बदाम हे मी भिजू घालते। आणि ते सकाळी पटकन, मोठा मुलगा तर लवकर जातो त्यामुळे आहे ना त्याला नाश्ता करायला तेवढा वेळही नसतो, त्यामुळं 2-4 बदाम, थोडं दूध घेतलं तर मग त्याचं होऊन जातं। मग नाश्त्यासाठी म्हणा, शॉर्ट ब्रेकसाठी मग मी दुसरं काहीतरी बनवते। आता नाश्ता आमच्यात आहे ना असा आवर्जून एवढं काही बनवलं जात नाही आणि त्यामुळं मग माझं आहे ना सकाळचे जे स्वयंपाक असतं ना त्याच्यात माझा नाश्ता होऊन जातो त्या वेळेमध्ये। आणि बघा आमच्या इकडं धबधबा तयार झाला आहे। आता पाऊस एवढा आहे ना, आता थोडा ब्रेक घेतला होता तर मी तुम्हाला दाखवावं म्हणलं की आमच्या घराच्या मागेच पाणी कुठून येतंय थोडंसं दिसतंय, पण इतकं छान धबधबा असल्यासारखा आवाजही येतोय आणि दिसायलाही खूप छान। आता बांधकाम चालू असल्यामुळे ना खूप असं तिथे आहे ना पसरलंय, पण पाणी बघा किती साचलं आहे, किती पाऊस झाला असेल याचा अंदाज याच्यावरूनच येतो। आणि खरंच खूप छान छोटासा, आता आपण धबधबे बाहेर बघायला जातो त्यापेक्षा आम्हाला आमच्या घरातूनच असा छानसा धबधबा दिसायला लागला। तर आता नाश्त्याला तर आता मी आहे ना कधी मुलांच्या आवडीनुसार खाणं बनवलं जातं। आता पाऊस बाहेर पडतो आणि स्वीटकॉर्न घरात होते त्यामुळं म्हटलं चला आता स्वीटकॉर्न मुलांनाही खूप आवडतात, तर मग तेच भाजायला लागले। आणि अजून एक गोष्ट म्हणजे आज मला 2 टिफिन नाही आहे, तर त्यामुळं मला अर्धा तासाचा एक छानपैकी आहे ना उशीर झाला तरी चालतोय, कारण आहे ना मुलांना खूप पाऊस पडते पुण्यात, त्यामुळे ना 5-6 दिवसाची तरी आरामात सुट्टी भेटली आहे आणि त्यांना सुट्टी आहे त्यामुळं माझंही थोडंसं रिलॅक्स आहे। तर त्यांनाच म्हटलं सकाळचा त्यांना आवडतात म्हणून मग तेच मखाने, नाहीतर त्या अगोदर मी ठरवलं होतं त्यांना शिरा बनवून द्यावं, पण त्यांना शिरा खायचा नव्हता, त्यांना हेच खायचं होतं स्वीटकॉर्न, तर म्हटलं चला त्यांना भाजून अगोदर द्यावं आणि ते खाल्लं की मग आपल्याला थोडंसं बरं वाटतं की त्यांचं खाणं एकदम झालं की, तर तेच मी हे करून घेत होते। आणि मूळ म्हणजे आहे ना आपल्याला एक सवय लावायला पाहिजे की सकाळी लवकर उठलं तर लवकर कामं होतात आणि जर आपण उशिरा उठलं तर मग सगळ्या कामाचा खोळंबा होतो। म्हणून जेवढी आपल्या शरीराला सवय असेल ना तेवढं लवकर, म्हणजे आपलं कामच्या ॲडजस्टनुसार सगळ्यांनाच कळतं की आपण कधी उठायला पाहिजे। जर आपण आहे ना
आपल्याला लवकर बाहेर जायचं आहे, आता 7ला मुलांना घराच्या बाहेर पडायचं आहे आणि आपण 5:45ला उठलं तर कशी कामं उरकणार. त्यामुळं आपल्याला किमान 6 वाजता उठावं लागेल. ते उठेपर्यंत आपली सगळं काम झालं पाहिजे. असं नियोजन करून आपल्याला लवकर उठायची सवय लावली पाहिजे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता मोबाईलमुळंही खूप उशीर होतो. आज जर आपण सकाळी उठलं आणि मोबाईल हातात घेतला तर मग झालं आपलं वेळेतच काम झाले म्हणायचं. कारण मोबाईल आपण एक रील बघत बसलो ना तर इतका वेळ पटपट जातो आणि आपल्याला कळत नाही की वेळ कुठं गेला आहे. आणि आपण विचार करतो मी तर एवढं लवकर उठले होते पण माझं कामाचं काय खोळंबात झालं. त्यामुळं लवकर उठूही वाटत नाही आणि असं वाटतं की बाबा लवकर उठूनही कामं होत नाहीत. त्यामुळं आपण उठायचा कंटाळा करतो. आणि आता दिवसाची महत्त्वाची कामे आहे ना, छोटी आपली आहे ना, यादी मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की जे आपल्याला करायचं आहे त्या दिवसात आहे ना ते थोडंसं लिहून ठेवलं ना तर आपलं आहे ना पटकन होतात आणि आपल्याकडनं विसरलं जात नाही. कारण कधी कधी असं होतं की कामं आहे ना आपली विसरून जातात. आता हे ते एक गोष्ट दाखवत होते की जे माझ्याकडे ना हिंडिलिमचे म्हणा जर्मनचे आहेत ना भांडे, ते आपण आहे ना अन्न शिजवण्यासाठी यूज करू शकत नाही पण त्याचा उपयोग आपण असाही करू शकतो. तर मुलांना छानपैकी स्वीटकॉर्न करून दिले आणि ते खायला लागले. तर आहे ना टी व्हीवर असं मी सकाळी लावून देते त्यामुळे इतकं घरातील वातावरण छान वाटतं, खरंच खूप छान वाटतं. आणि आता आपण आहे ना अगोदरच्या दिवशी आहे ना थोडी भाजी काय करणार आहे आणि त्याची प्रिपरेशन म्हणजे ते धुवून आणि आता भेंडी म्हणल्यावर आहे ना धुतल्या लगेच आपल्याला आहे ना करता येत नाही कारण त्याला परत चिकटपणा येतो. त्यामुळं काय करायचं की जे भाज्या आहेत ते अगोदरच व्यवस्थित धुवून बाजूला आपल्याला ज्या करायच्या आहेत त्या एका ह्याच्यात काढून ठेवून, त्यामुळं आहे ना आपल्या वेळेच्या सकाळी एवढं बचत होते आणि जेवढं वेळेची आपल्याला बचत करता येईल तेवढं जमतं. आणि आता मी आहे ना काय करते नाश्त्याला वेगळं नाही बनवलं तर चपाती जे कणिक मळलेले असते त्याच्यामध्येच आहे ना वेगवेगळे पराठे करते. त्यामुळं मुलांना खायलाही चांगले वाटतं आणि माझं कामही लवकर होतं. वेगळा नाश्ता बनवायची मला गरज पडत नाही. आणि हेल्दी म्हणलं तर राहताच पराठे, त्यांनी अर्धा खाल्ला तरी तो पराठा त्यांच्या अंगीही लागतो आणि आपलं हे काम वेळेत होतं. एकच काम पूर्ण करण्यासाठी आहे ना सगळ्याची धडपड असते पण आपल्याला तेवढं जमत नाही. सगळ्या गृहिणी आहे ना मल्टीटास्किंग असतात. त्यामुळं एकाच वेळेस आपण आहे ना खूप गोष्टी करायच्या पण 1-2पेक्षा आहे ना जास्त गोष्टी करायला घेतल्या की मग त्या बिघडतात. त्यामुळं आपण फक्त एका टायमाला 2च गोष्टी कराव्या मला वाटतं. कारण सवयीनुसार ज्याला जमत नाही त्यांनी एक केली तरी चालेल. शक्यतो म्हणतात की काम एका वेळेस एक काम करावं पण आता मला तर सवय लागली तशा मी करते. आता तुम्हाला जशा सवय लागेल तशा तुम्ही करू शकतात. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ज्या आपण भांडे काढतो ना ते भांडे एवढे काढायचे नाहीत जेणेकरून आपल्यालाही नंतर कंटाळा येईल. आता तुमच्याकडे ना जर मेड येत असेल तर मग ठीक आहे की पण त्यांना तरी कशाला टाकायचं ना, जेवढे भांडे आपल्याला लागतात आणि आपण करू शकतो तेवढेच भांडे भरवावे. नाही तर मग घासायचे आपल्यालाच असतात. त्यामुळं मग किचनवर बी पसारा होतो, मग आपल्याला ते बघूनच कंटाळा येतो करायचा. त्यापेक्षा आपण आहे ना जर आपण एखादी वस्तू म्हणा पदार्थ म्हणा बनवला आहे आणि तो काढून ठेवला, त्याच जर नसेल खराब झाला नाहीतर मग तोच धुवून नंतर तो टोप किंवा मग ते कढई वापरली तरी चालते. नाहीतर मग तुम्हाला जास्त भांडे आपल्याला घासत बसावं लागतं. आणि आहे ना ते अजून एक महत्त्वाचे काम म्हणजे जे आपण आहे ना ठरवले त्याच गोष्टी करायच्या. जर आपण आहे ना ऐन टायमावर गोष्टी बदलायला गेलो, जर आपण ठरवलं की ही भाजी बनवायचं त्याच्यासाठी केलेली प्रिपरेशन आपण केली तर अचानक काय वेगळी असेल तर ठीक आहे पण शक्यतो नाही बदलले तरी आपल्याला वेळेचा आहे ना आपल्याला उपयोग करता येते. आणि सकाळची जेवढी कामं लवकर होतील तेवढं आपल्याला आहे ना दिवसभर स्वतःला वेळ देता येतं, दुसरी एखादी कामं करता येतात. आणि मूळ म्हणजे आता मला खूप जणी विचारतात की तू एवढ्या गोष्टी सगळ्या कशा हँडल करते, घरातलंही मुलांचंही आणि नंतर यूट्यूबही. तर त्याचं कारण हेच आहे की आपण आहे ना वेळेत सगळ्या गोष्टी केल्या तर या गोष्टी आपल्याला मॅनेज करता येतात. म्हणजे आपल्याला एखादा छंद म्हणा हे जोपासता येतो. त्यामुळं असं कामाचं नियोजन आपण केलं पाहिजे. आणि कामाचं नियोजन केलं की या गोष्टी आपल्या अंगी वळणी पडतात आणि मग आपल्यालाही त्याचा कंटाळा येत नाही. तर मी तर हे आवर्जून फॉलो करायचा प्रयत्न करते. म्हणजे होतंच आता अंगवळणी पडल्यामुळं माझ्याकडनं या गोष्टी होतातच. कारण सकाळचं हे रुटीन माझं ठरलेलं असतं. तर इथं आहे ना मी वांग्याची भाजी आज करायला घेतले आणि मी शक्यतो आहे ना जास्त कांदा टोमॅटो ग्रेव्ही करूनच टाकते. असं कट करून कमी वेळेस टाकते. पण आता म्हणलं चला आज वेगळ्या पद्धतीने करून बघू. आणि माझं आहे ना मला किचनमध्ये म्हणा
स्वयंपाकात म्हणा थोडं थोडं वेगवेगळं करायचं. असं केलं तर काय होतं, तसं केलं तर काय होतं, हे बघण्याची उत्सुकता असते. त्यामुळं चवीतही फरक पडतो, थोडंसं आपल्यालाही व्हेरिएशन मिळतं. त्यामुळं मी तसं करत असते. आज आहे ना कांदा ते घालून मी आहे ना छान भाजी वांग्याची बनवली आणि वांग्याची भाजी आमच्याकडं खूप आवडते, त्यामुळं करते. आता वांगं आहे ना पावसाळ्यात कमी खावं असं म्हणलं जातं, त्यामुळं म्हणलं नको, आता पाऊस चालू झाला आहे तर आहे तेवढे संपून टाकावे आणि कमी प्रमाणात खावे म्हणतात, मग ते कमी करावं असं माझ्या डोक्यात आहे. आणि जे मी आहे ना मसाले टाकते ते मी एका वाटीत अगोदर काढते आणि ते नंतर सगळे एकत्र करून वांग्यामध्ये भरलेत आणि ते मसाला टाकून मग भाजी बनवली. आणि वांगे पहिल्यांदा तळून घेतल्यामुळं वांग्याची टेस्ट खरंच खूप छान वाटते. आणि त्यानंतर चपाती. आता चपाती सकाळनं तर आपण आहे ना सगळ्यांच्याच घरामध्ये चपाती आणि भाजी असणारच. तुम्ही भाकरी संध्याकाळी करता, पण सकाळी भात कोणाकोणाच्यात भात आवडतो, तर आमच्याकडे भात आहे ना संध्याकाळी आणि कमी प्रमाणात आम्ही भात खातो. त्यामुळं मग सकाळनं मी फक्त चपाती बनवते. वरण भात मला बनवायची एवढी गरज नाही पडत. आणि मुलांना जर दुपारी जर असतील घरी, तर त्यांना काय द्यावं म्हणून आहे ना ऑप्शन म्हणून वरण भात असतो, नाहीतर मग संध्याकाळीच राहतो. बऱ्यापैकी संध्याकाळीच राहतो मुलांसाठी. तर अशा पद्धतीने ना सकाळचं शेड्यूल आपण ठरवलं तर आपली कामं आहे ना खरंच वेळेत होतात आणि सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यासारख्या होतात. त्यामुळं ही सवय तुम्ही जरूर लावा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता सगळी आपली कामं झाले आणि टिफिन गेले की नंतर आपण काय करतो की बसतो. तर बसल्यानंतर असं होतं की आपण बसलं की आपण बसल्यानंतर कसा वेळ जातो कळत नाही, कारण आपण बसलो म्हणजे वेळ आपण मोबाईल तर घेतो, नाही तर टी व्ही पुढं तरी बसतो. त्यामुळं मग तो वेळ जातो आणि आपलं किचन आवरायचं म्हणा ते राहून जातं. मग ते भांडे म्हणा स्वयंपाकाचे ते तसेच राहून जातात. तर मग काय करायचं, जर स्वयंपाक झाला की लगेच आपल्याला जे भाज्या राहिल्या आहेत त्या बाजूला काढून ठेवायच्या, नाहीतर आहे ना आपलं किचन अजून मेसी दिसतं. कारण ज्या भाज्या थोड्या थोड्या राहिल्या असतात तर त्या तशाच त्या भांड्यात ठेवण्यापेक्षा आपण आहे ना ते भांडे रिकामे करून नंतर लगेच भांडे घासायला टाकले तर ते आपल्याला सवय एक लागती छान. आणि घरामध्ये पसाराही कमी होतो, जिथल्या तिथं गोष्टीही जातात असं होतं. तर आता इथं मी भांडे घासायला घेतले आहे, कारण स्वयंपाक झाला की भांडे घासले की आपल्याला आहे ना एक मोठं काम करून झाल्यासारखं वाटतं. भांडे झाले की मग किचन आपलं छान एकदा झालं का मग दुसऱ्या कामाचा कंटाळा येत नाही. आणि मला आहे ना काही लोकांना असं होतं की धुणं धुतलं की भांडे घासले की काम झाल्यासारखं वाटतं. मला तसं नाही. मला किचनचे भांडे म्हणा स्वयंपाक झाला हे झालं की मला आहे ना असं कुठलं एक छान काम केल्यासारखं वाटतं. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे रोज मी पितळेचे भांडे वापरते. तर मला खूप जणीनं विचारलं की पितळेचे भांडे तू वापरते पण त्याला रोज पितांबरीने कुणी घासावं. तर आता मी आहे ना काय केलं, हे लिक्विड बनवून मी ठेवते आणि जे पितळेचे भांडे आहेत ते घासण्यासाठी आहे ना मी त्याचा यूज करते. मला पितांबरी लावण्याची गरज नसते. तर आता हे लिक्विड कसं करायचं, काय करायचं आणि मी कसं हे अरेंज करते हे तुम्हाला आहे ना उद्याच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेल. पण ते लिक्विड बनवल्यानंतर आहे ना मला रोज जे वापरतो मी पितळेची भांडे ते मला आहे ना जास्त घासावी लागत नाही. आणि त्यामुळं आणि ते लिक्विड एकदा बनवलं की मला आहे ना आठवडाभर तरी जातं आणि खूप भांडे छान पितळेचे राहतात. आपल्याला कंटाळा येत नाही की पितळेचे भांडे वापरले तर, कारण नॉर्मली लोकांचा विचार असतो की पितळेची भांडे घासायला परत नंतर पितांबरी लावा, आपल्या भांड्याबरोबर होत नाहीत. तर माझे भांडे माझ्या भांड्याबरोबर होतात, त्यामुळं मला पितळेचे भांडे वापरण्याचा कंटाळा येत नाही. या मुद्द्यामुळं सगळ्यांना पितळेचे भांडे वापरायचा कंटाळा येतो. पण पितळेचे भांडे खरंच खूप म्हणजे स्वयंपाकासाठी म्हणा आपल्या हेल्थसाठी चांगले असतात, म्हणून ते यूज करायचे. भांडे घासले, किचन छान आवरलं, ओटाही आवरून घेतला आणि महत्त्वाचं काम म्हणजे बेसिनही आवरून ठेवायचं. कारण बेसिन जर व्यवस्थित नसेल तर तिथे आहे ना एक प्रकारचे डाग पडतात आणि ते डाग परत निघत नाहीत. त्यामुळं आपलं स्वयंपाक झाला की आपण आहे ना लगेच बेसिनही घासून ठेवलं तर मग किचन आपलं एकदम छान आणि चकचकीत दिसतं आणि कशाचे डागही पडत नाही. तर आणि त्यानंतर जे पाणी असतं एक्स्ट्राचं ते मी वायपरने लगेच काढून देते आणि पुसून घेते. तर असा होता आजचा व्हिडिओ. बाय बाय.